मी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये इल्युजन आणि डिल्युजन या विषयावर मी बोललेलो होतो. तर तो व्हिडिओ टाकल्यानंतर आमच्या सदस्यांमध्ये आमच्या एकत्रित चर्चेमध्ये हा एक विषय आला, म्हणून त्यावर आज बोलावंसं वाटलं. त्याने मला प्रश्न विचारला की स्पिरिच्युअल असणं, आध्यात्मिक असणं ही डिल्युजनल लोकं आहेत असं आपण म्हणू शकतो का? तर स्पिरिच्युअलिटी हा एक विषय असा आहे की ज्याच्यामध्ये आस्था हा विषय जोडलेला आहे, श्रद्धा हा विषय जोडलेला आहे. श्रद्धा असणं आणि त्या गोष्टीवर प्रगाढ विश्वास असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्पिरिच्युअलिटी इटसेल्फ, अध्यात्म हे स्वतःच त्याच्यामध्ये असं सांगतं की तुम्ही जर एखाद्या गोष्टीचं ऐकत असाल किंवा एखाद्या गोष्टीकडे बघत असाल, तरीसुद्धा तुम्ही त्या गोष्टीच्या पूर्ण शहानिशा केल्याशिवाय त्या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास ठेवू नका. इवन गौतम बुद्धांनी सुद्धा ही गोष्ट बोललेली आहे की जरी मी सांगत असलो तरी त्याच्यावर अंतिम विश्वास ठेवू नका जोपर्यंत तुम्हाला रिॲलिटीशी सामना होत नाही. सो स्पिरिच्युअल असणं ही एक प्रत्येक इंडिव्हिज्युअल लेवलवर डिसिजन मेकिंग करायची आहे. पण स्पिरिच्युअल असणं याच्यामध्ये एक मोठा फरक असा आहे की भक्ती आणि अंधभक्ती या दोन वेगवेगळे विषय आहेत. एखाद्या गोष्टीची आस्था असणं, एखादी गोष्ट जर तुम्हाला मेंटली स्ट्रेंथ देत असेल तर ती भक्ती आहे, आणि एखादी गोष्ट तुम्हाला त्याचं पॅरानॉइड बनवत असेल, म्हणजे त्याचं पूर्णपणे डिपेंडन्सी क्रिएट करत असेल, तर ती अंधभक्ती आहे. सो स्पिरिच्युअल असणं हे डिल्युजनल असणं असं जरुरी नाही आहे की एखादा व्यक्ती स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे, तर तो डिल्युजनल व्यक्ती आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. बऱ्याचदा ह्या गोष्टींच्या बाबतीत आमच्या डी फील्डमध्ये सुद्धा असे बऱ्याचशा गोष्टी घडतात की आम्ही देवधर्माचं सगळ्या गोष्टी करतो, पण तरीसुद्धा देव आमच्याकडे बघत नाही आणि आमच्या घरामध्ये हे व्यसनाधीनतेचं वातावरण तसं तसं चालू आहे. तर अशा स्थितीमध्ये मी त्यांना हीच गोष्ट सांगतो की जनरली अध्यात्म हे तुमच्या मानसिक ताकद देण्याचं काम करतं, तुम्हाला त्या सिच्युएशनशी डील करण्याचं काम करतं. पण ते तुमचा मूळ प्रॉब्लेम जो आहे त्या मूळ प्रॉब्लेमला चांगल्या पद्धतीने ॲड्रेस केल्याशिवाय तरी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. सो स्पिरिच्युअलिटीमुळे तुमच्या या सगळ्या समस्यांवर समाधान होईल असं काही आवश्यकता नाही आहे. त्यामुळे तुम्हाला रिॲलिटीशी सामना करत स्पिरिच्युअल असणं हे कधीही फायद्याचं असतं, जेणेकरून तुम्हाला रिॲलिटी आणि स्पिरिच्युअलिटी या दोन वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येतील. आणि महत्त्वाचा भाग मग त्याच्यामध्ये असा आहे की एखाद्या गोष्टीवर आपण पूर्णपणे डिपेंडन्सी क्रिएट होते, तर तिथे प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही एका सर्टन स्टेजपर्यंत करता आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा काही फरक पडत नाही आहे, तोपर्यंत ती गोष्ट ठीक आहे. पण त्या गोष्टीचा तुमच्या लाईफवर ॲडव्हर्स इफेक्ट होतो आहे, तर मात्र मग तो एक प्रॉब्लेमॅटिक विषय येतो. सो जर जर हा प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये स्पिरिच्युअलिटी आणि डिल्युजनल व्यक्ती या दोघांमध्ये फरक आहे का? तर निश्चितच फरक आहे. स्पिरिच्युअलिटी एक वेगळे लेवलवर काम करते. डिल्युजनल व्यक्ती या कुठल्याही गोष्टींना नकार देते. स्पिरिच्युअलिटी ओपन ठेवते माणसाला कुठल्याही पॉसिबिलिटीजसाठी, आणि डिल्युजनल व्यक्तीच्या पुढे कुठल्याही पॉसिबिलिटीज तो रिफ्यूज करतो. सो आध्यात्मिक व्यक्ती हा डिल्युजनल आहे असं काही आवश्यकता नाही. धन्यवाद.